Hello students, in previous lectures you have studied that is the polar coordinates and Cartesian coordinates, sine rule and cosine rule, how to use the sine rules and cosine rules in the examples. Those formulas I have written on the board, that is the half angle formula, very important formula. One example for CET also asked from those based on those फॉर्म्युले, या फॉर्म्युल्यावर बेस अशा प्रकारचे काय एक एक्झाम्पल तुम्हाला सीईटीला विचारतात आणि थेरीला सुद्धा विचारतात. क्वेश्चन काय फॉर्म्युले पहिला लक्षात घ्या. हे बघा साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 साइन सी बाय 2 कॉस ए बाय 2 कॉस बी बाय 2 कॉस सी बाय 2 टेन ए बाय 2 टेन बी बाय 2 टेन सी असे हाफ अँगल. आता 2 ने डिवाइड म्हणजे हाफ ना, हाफ अँगल फॉर्म्युले नाही सर्व. तर साइन ए बाय 2 आता हे फॉर्म्युले जे असतात ट्रायंगल एबीसी मध्ये असं आपण म्हणतो. इन ट्रायंगल एबीसी आर द साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी. सो एस मायनस बी एस मायनस सी बाय बी सी अंडर रूट साइन ए बाय 2 इज इक्वल टू अंडर रूट एस मायनस सी डिवायडेड बाय बी सी. आता इथं लक्षात कसं ठेवायचं, ए इथं आहे ना म्हटलं की एस मायनस सी आणि बी सी. बी इथं आहे म्हटलं ना एस मायनस बी सोडून एस मायनस सी ए सी आणि सी बाय 2 म्हटलं ना एस मायनस बी ए. म्हणजे सोपं लक्षात ठेवा, इथं जो अँगलचा लेटर जो आहे ना तो सोडायचा आणि राहिलेले एस मायनस घ्यायचे आणि तेच दोघं जण खाली घ्यायचे. सोपे आहे लक्षात ठेवायला. साइन ए बाय 2 म्हटलं की एस मायनस सी बी सी, साइन बी बाय 2 म्हटलं की एस मायनस सी ए सी, साइन सी बाय 2 म्हटलं की एस मायनस बी ए बी. कॉसचं कसं आहे बघा, कॉसची फॉर्म्युला कॉस ए बाय 2 कॉस बी बाय 2 कॉस सी बाय 2 अंडर रूट एस इंटू एस मायनस ए. आता इथं याच्या बाबतीत कसं आहे माहिती का, हाच अँगल तिथे घ्यायचा. एस इंटू एस मायनस ए राहतात बी सी, बी म्हटलं बी बाय 2 म्हटलं की एस इंटू एस मायनस बी राहतात ए सी. ही सेमच आहे, तसे डिनॉमिनेटर सेमच आहे. आणि कॉस सी बाय 2 म्हटलं की एस इंटू एस मायनस सी हाच अँगल घ्यायचा. इथं कॉसच्या वेळेला काय घ्यायचा, हाच अँगल घ्यायचा एस इंटू एस मायनस सी ए बी. आणि टॅन मीन्स काय तर साइन बाय कॉस. टॅनचा फॉर्म्युला काय आपल्याकडं साइन डिव्हायडेड बाय कॉस, म्हणजे साइनचा फॉर्म्युला डिव्हायडेड बाय कॉसचा फॉर्म्युला. साइनचा फॉर्म्युला हा डिव्हायडेड कॉसचा फॉर्म्युला केला तर बीसी कट होईल. हे डिवाइड हे म्हणजे बीसी कट होईल. न्यूमरेटर डिवाइड बाय न्यूमरेटर मीन्स एस मायनस सी डिवाइड बाय एस इंटू एस मायनस ए आलेला बघा. टॅन बी बाय 2 म्हटलं की हे डिवाइड हे एसी कट होईल. एस मायनस सी डिवाइड बाय एस इंटू एस मायनस बी. आणि टॅन सी बाय 2 म्हटलं की हे डिवाइड बाय हे ए बी कट होईल. एस मायनस बी डिवाइड बाय एस इंटू एस मायनस सी. असे म्हणजे साइनची लक्षात ठेवा आणि कॉसचे लक्षात ठेवा, ऑटोमॅटिकली टॅनचे लक्षात ठेवा. साइन बाय कॉस साइन आणि कॉसचा डिवाइड केला की ऑटोमॅटिकली बनते. हे फॉर्म्युले झाल्यानंतर तुम्हाला हिरॉन्स फॉर्म्युला काय विचारतील, हिरॉन्स फॉर्म्युला. आपण त्याला 8th मध्ये हा हेरॉन्स फॉर्म्युला आपण बघितलेला. 8th मध्ये तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी. आता हे कधी वापरतात तर व्हेन 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर गिवन, ट्रायंगलच्या 3 साइड्स दिलेल्या असतात ना तेव्हा त्याचा एरिया काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करतो. ह्याला आपण पेरिमीटर म्हणतो. हे 2 इकडे आणलं की हाफ पेरिमीटर होते, म्हणजे ए प्लस बी प्लस सी इक्वल टू ट्वाइस एस. एस इज द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल, एस इज द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल असा त्याचा अर्थ होतो. देन एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी इक्वल टू अंडर रूट एस मायनस ए एस इंटू ब्रॅकेट एस मायनस बी एस मायनस सी असा हा एरिया ऑफ अ ट्रायंगल आहे. आणि हा आपला जनरल फॉर्म्युला आहे साइन ए इक्वल टू 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2, म्हणजे हा ओरिजिनल फॉर्म्युला. आणखी तुम्हाला मागच्या वेळेला आपण कॉस ए कॉस बी कॉस सी ची व्हॅल्यू दिली, फॉर्म्युला दिली. कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बी सी. लक्षात. असं याच्यावर बेस्ड असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला विचारली जातात. बघूया आपण कशा पद्धतीने विचारली जातात. आपण सगळ्यांना हाफ अँगल फॉर्म्युले म्हटलेलो आहे. ओके, क्वेश्चन काय विचारतील पहा याच्यावर. क्वेश्चन असा असेल, इन अ ट्रायंगल एबीसी इन
triangle ABC. In the triangle ABC, A equal to small a equal to 13, A equal to 13, B equal to 14, and C equal to 15. Find sin a by 2, cos a by 2, tan a by 2 असे तिन्ही विचारतील. cos a cos a विचारेल, sin a by 2 विचारतील, cos b a by 2 विचारतील आणि tan a by 2 विचारतील. काय आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि sin a असे 6 एक्झाम्पल्स 1 2 3 4 5 आणि 6 लक्षात घ्या. असे 6 एक्झाम्पल्स विचारतील तुम्हाला. आता मी काय करतो माहिती का, कसे मागं पुढे काढलेले चालतील, काय प्रॉब्लेम नाही. आपण पहिला 1 2 3 4 5 6 असं का. आता यामध्ये आपल्याला काय गरज आहे, तर सगळ्यामध्ये गरज आहे एसची. एस मीन्स हाफ पेरिमीटर. एसची व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे. ABC तुमच्याकडे आहेच, हाफ पेरिमीटर तुम्हाला शोधून काढायला पाहिजे लागेल. लक्षात घ्या. मग मी पहिल्यांदा काय करतो, आता हे तुम्हाला ह्या सगळ्या क्वेश्चन, आता हे मी फॉर्म्युले तर तुम्हाला विचारता कशी विचारते, फाइंड कॉस ए एरिया ऑफ ट्रायंगल ABC sin A cos A by 2 cos B by 2 cos C by 2. हे फॉर्म्युले तुमच्या समोर असावे तुम्ही मांडले. पहिल्यांदा मी काय करतो, लेट फर्स्ट आन्सर म्हणजे लेट S इक्वल टू A प्लस B प्लस C बाय 2 तयार करून घेतो. A प्लस B प्लस C मीन्स 13 प्लस 14 प्लस 15 बाय 2. हे येईल तुमचं 27 प्लस 15 42 बाय 2 मीन्स 21 मीन्स 21. म्हणजे 13 प्लस 14 27, 27 प्लस 15 42. 42 बाय 2 इज 21 इज द हाफ पेरिमीटर. मी व्हॅल्यू ऑफ एस. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पहिला कॉस ए फाइंड करूया. कॉस ए कसे मागं पुढे केलं जाते. कॉस एचा फॉर्म्युला आहे आपल्याला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2bc डिव्हायडेड बाय 2bc असा फॉर्म्युला आहे. आता मी तुम्हाला सोपी आयडिया सांगतो. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी काढून घेऊ. इथं एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. आता एस तरी मिळालेच आहे. 21 मायनस 13 21 मायनस 14 आणि 21 मायनस 15 हे पहिला फाइंड करून घेऊ, म्हणजे आणि सोपं जाईल तुम्हाला. 21 मायनस 13 मीन्स 8, 21 मायनस 14 मीन्स 7, 21 मायनस 15 मीन्स 6. हे पहिला फाइंड करून घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी फाइंड करून घेतल्या. आता आपला कॉस एचा फॉर्म्युला व्हॅल्यू ठेवूया. बी स्क्वेअर मीन्स 14 स्क्वेअर प्लस हा कोसाइन रूल आहे बरं का, हा कोसाइन रूल. सी स्क्वेअर मीन्स 15 स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मीन्स 13 स्क्वेअर डिवाइड 2 इंटू BC मीन्स 14 इंटू 15. 14 square is 196, 15 square is 225 and 169 divided by 2 into 14 into 15. बघूया आपण पुढे काय करायचं ते. ओके, आता 196 प्लस 225 196 प्लस 225 6 प्लस 5 11 10 12 4 minus 169 9 11 2 11 मधून 9 गेला 2 आला 7 12 मधून 7 गेला 5 आला आणि हे इथं 2 आला 252 हे सर्व आलं. म्हणजे ह्याची या दोघांची ॲडिशन त्यात मायनस ते करायचं आहे. आलं लक्षात. आणि बघूया एकदा 196 225 13 आहे ना. बी स्क्वेअर बी तुमचं काय बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर बी स्क्वेअर बी इज 14. बी काय तुमच्याकडे आहे 14 आहे. बी 14 आहे, ए 13 आहे आणि सी 15 आहे. बरोबर आहे. मग बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे 14 स्क्वेअर बरोबर आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे.
डिव्हायडेड बाय BC. BCB किती आहे तुमच्याकडे 14 आहे, C किती आहे 15 आहे आणि इथं 2 × 14 × 15. आता हे मी मल्टिप्लाय काय केलं नाही तर डिव्हाइड होते बघा. 2 1 जार 2 1 जार 2 2 जार आणि 2 6 जार, बरोबर का. आता इथं आणखी डिव्हाइड होईल. 2 7 जार 2 6 जार 2 3 जार 63 डिव्हायडेड बाय 63 डिव्हाइड बाय 7 × 15. अजून डिव्हाइड होईल 5 होईल 3 5 जार आणि 3 2 जार 3 1 जार मीन्स 21 डिव्हायडेड बाय 35. हे आन्सर तुमचं पहिल्याच 21 डिव्हायडेड बाय 35. समजलं का तुम्हाला बघा. कॉस ए म्हणले की b² + c² - a² डिव्हायडेड बाय 2bc. ओके, तर b ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 14. 14चा स्क्वेअर आलं का लक्षात. हे तुमचं आन्सर पहिला कॉस ए तुम्हाला मिळाला. आता कॉस ए मिळाला. एवढे सगळे एक्झाम्पल्स एकदम विचार नाही. एखादं एक्झाम्पल कोणतं 2 एक्झाम्पल्स यातले विचार. कॉस ए मिळाल्यानंतर तुम्हाला काय विचारले, एरिया ऑफ ट्रायंगल ABC हे विचारले. तो फॉर्म्युला काय आहे, S × S - A S - B S - C. व्हॅल्यू आहे 21. S - A is 8. आता डायरेक्ट घेऊया. S - A तयार केलं का आपण 8, S - B 7 आणि S - C 6. हे असं तयार करून घेतल्यावर सोपं झालं. तर प्रत्येक वेळेला त्या व्हॅल्यू ठेवायच्या आणि सबट्रॅक्शन करत बसायचं, हे प्रॉब्लेम येतो, ओके नाही. आणि मग याची आपण स्प्लिट करू. 21 मीन्स 7 × 3, 8 मीन्स 4 × 2 × 2 × 2, ओके. 2 × 2 × 2 means 8 and 7 × 6 means 2 × 3. आता आपण कसं मांडायचं पहा. 2 किती टाइम्स आहेत 1 2 3 4. 2 × 2 × 2 × 2. 3 किती टाइम्स आहेत 2 टाइम्स 3 × 3 आणि 7 × 7. हे व्यवस्थित मांडून घ्यायचं. ह्या दोन्ही रूट काढायचं. रूट काढायचं म्हणजे 2चं असतं ते एकदा घ्यायचं. 2 टाइम्स आहे तर 1 टाइम घ्यायचं. 2 टाइम्स आहे तर 1 टाइम घ्यायचं आणि 2 टाइम्स आहे तर 1 टाइम घ्यायचं. ह्यांची मल्टिप्लिकेशन म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल. स्क्वेअर CL स्क्वेअर युनिट किती 4 2 × 4 4 × 3 12 12 × 7 84 स्क्वेअर युनिट. समजलं का पहा. हा झाला सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन पहा. साइन A. आता थर्ड क्वेश्चन आन्सर काय फॉर्म्युला sin A/2 cos A/2. त्यासाठी आपल्याला ही व्हॅल्यू काढायला पाहिजे, ती व्हॅल्यू काढायला पाहिजे. तो शेवटी घेऊ आपण sin A/2. आता sin A/2 cos A/2 tan A/2 एवढ्या गोष्टी काढून घेऊ, कारण आपण त्याची गरज sin A साठी आहे.